मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बोडक्या माळ्याला गारुड्याची 7-8 पालं उतारली होती. फाटक्या वाळक्या तराट जोडून जमल तशी पालं उभारल्याली. आसपास 10-11 घोडी चरत असल्याली. ठिगळाची पातळ घातलेल्या त्यांच्या पोरी, उघडी वागडी पोरं साऱ्या माळानं हिंडताना दिसायची. प्रत्येक पाला 4-5 नागाच्या टोपल्या. सापापरास तिथं नागाला भाव. कुणी मुद्दाम 12-14 फुटांची धामण धरल्याली. कुणी बटव्यात हिरवी गार ननाटी ठेवल्याली. एखाद्यानं पोत्यात मांडीगत अजगर ठेवल्याला. जादूची काळी पोतडी, मळवट भरलेल्या भावल्या, बाळातीन बायांची हाडकं, बसकी लिंब, सारा सराजम प्रत्येक पालात. कुणी कुणी मुठी एवढ्या डबीत इंगळ्या बी ठेवलेल्या. बायका घरगुती कामात रमलेल्या आणि प्रत्येकीनं 7-8 कोंबड्या पाळलेल्या. सापासनी अधनं मधनं अंडी लागायची. पोरी ठोरी झाडा झुडपानं पाखरांची अंडी हुडकत धावायच्या. कुणाच्या दारात एखादी म्हस दिसायची. मग सारी वस्ती चळक्या चाका होईना पण तिथंच दुधाचा रतीब लावायची. काटक्या कुटक्या गोळा करणं, स्वयंपाक उराकणं, गावात गिरणीवरती जाऊन दळून आणणं असली कामं बायकाच करायच्या. बापय गडी रोज 2 गावं फिरायचं. नागाचा मुंगसाचा खेळ करून दावायचा. 10-5 रुपये कमवून आणायचं. निम्म्या पैशाची पोटात दारू जायची, निम्म पैसं संसाराला लागायचं. कशाचा संसार? सारा फाटका बाजार. जुनं तेच सोनं, नवं काय घ्यायचं नाही. जुनं काय हरवायचं नाही. कवा 4 वर्षातनं एखादं धतुडा अंगावरती दिसायचं. बापय गड्यासनी टकुऱ्याला लुंगीचं फडकं आणि कमरला आखबंद लुंगी असली की गडी खुश असायचं. मिशा दाढ्या कवा भादरत नसत. केसाचं बी तसंच. लयच लागलं यायला डोळ्यावर तर घरी कात्रीनं कापायचं. भटक्या लोकांना एरवी गावकरी तरास द्यायचं, पण गारुड्याच्या पालाचं कुणी नाव काढायचं नाही. एखादा नाग गळ्यात अडकिवला तर काय व घ्या. शिवाय त्यांची बहानामती, चिटकुळ, जादू, चिटक माणसं भ्यायचीत. बहिरू गारुड्याच्या वस्तीत चांगलाच वट होता. गंग्याशिवाय तो कुणाला मानत नव्हता. गंग्या बहानामती करून माणसं खुळी करायचा. बहिऱ्याला खुश ठेवण्यासाठी आठवड्याला कोंबडा कापायचा, बाटली वागवायचा. बहिरी आपला सरळ पण तितकाच तापट. 1-2 नव्ह, 12 जनावरं त्यानं घरात पाळली होती. 5 नाग, 2 आजगार, 1 मुंगूस, 2 इंगळ्या, बाकी ननाट्या, गवती, साप, इरुळा, सारा विष बाजार तो मानानं सांभाळायचा. जनावर बी लय जालिम. बारकी जनावर दाखवून वंजळी एवढ्या फणीचा नाग धावतो म्हणलं की पैशाचा पाऊस पडायचा. दोन्ही हातांनी टाळी वाजवून तो बासरी उचलायचा. समोरची टोपली न उघडता एक धून वाजवायचा. अरे गंग्या, हे बडा नाग कुठे धरला? मंत्रालयात धरला. मीटिंगचे वक्त आला, जमिनीतनं वर निघाला. असं का? वा, मग तू र काय केलं? मी तिथं जाऊन जनावर धरलं. एकच बोंबाबोंब झाली. इनाम मिळाला काय? साला मंत्री कुठे इनाम देत? आपल्यासारख्याच हिसकून घेत. पब्लिक खदखदून हसायचं. मग तो सणसणीत नाग बासरीच्या आवाजावरती डोलवून दाखवायचा. वंजळी एवढा फणा आणि गारगोटीत चकाकणारं डोळं माणसं आ वासून बघत राहायची. मिशीला पीळ मारत बहिरी प्रेक्षकांना दमात घ्यायचा. फुकट बघेल तर देवाला फसवेल. अरे पावली अधेली म्हणजे काय? तुम्ही हॉटेलात जाते, चाय पिते, मुतून जाते, काय राहते शिल्लक? ह्या शंकराची माया उरते. साताऱ्यात परवा खेळ केला. खिशात सगळा पगार असून एक माणूस पैसा न देता गेला. साला सारा खिसाच कापला त्याचा कुणीतरी. देव बघणारा, आपण करणारे. चलो बच्चे लोग, ताली बजाव. टाळ्यांबरोबर पैशाचाही पाऊस पडायचा. गंग्या बहिरीचं कौतिक करायचा. त्याच्या पैशाने चिलीम फुकायचा. बहानामती करायला कुणी गिऱ्हाईक मिळतंय का ते हुडकत बसायचा.
बहिरीची बायको येडी. दिवसभर मातीत बसलेली असायची. गावात गेली की 2-2 दिवस माघारी यायची नाही. घरात बहिरी आणि त्याची लग्नाला आलेली पोरगी शाली. तब्येतीनं शेंद्री आंब्यागत, गोल गरगरीत, ताणून साप धरायची. इचवाची माळ करून पोरांच्या गळ्यात घालायची. कसला बी खेकडा असून द्या, बिळात हात घालून वडून बाहेर काढायची. पोटात भ्या कसलं ती नाहीच तिच्या. बाप खेळ करून जोहळ्या सावरीत आला तवा शाली बहुरा फिरवीत बसली होती. भोवतीनं बारकी चिरकी पोरं. ती वरच्यावर बहुरा हातावरती घ्यायची. वारण जाळीवरती भुंगून दाखवायची. फिरता बहुरा पोरांच्या हातावरती द्यायची. मग पोरं बी खुश होयाची. बापाला बघताच तिने जाळी गुंडाळल्याला बहुरा तसाच पालात फेकला. लय उशीर केलास र बाबा. खोय लवकर आलूया, उलट स्वयंपाक केलायस का बहुरच भुंगवीत बसलीयास. समद तैठ हे गलुरीनं पारवा मारला, ठेवलाय तळून तुझ्यासाठी. सारीच गारुड्याची पोरं असं बापाला आरतुर बोलायची. त्यासने बी कौतिक वाटायचं. पोरीनं पारवा तळलाय म्हणल्यावरती हराकला बहिऱ्या. हात धुवून ताटावर बसणार तशी शाली म्हणली, आमचं 5 रुपये टाका पहिलं. हा, कमिवणार आम्ही, बँकेत खातं तुमच्या नावावर. बँक कुठं लांब हाय, भुईतच पुरलाय डेरा. नोटा नक, चिल्लर दे. कुठं कुजल्या मजी बसतूच बोंबलत. आता पावतर शालीनं बरीच माया साठवली होती. बाबी कौतुकानं रोज न इसरता पैसे द्यायचा. लागलं सवारलं तर कधी तिच्याकडनं मागून बी घ्यायचा. अगं शाले, 4च रुपयाची चिल्लर आहे ग, असू दे, उद्या 6 दे. अरे हो, त्या गंग्याकडनं जरा बाटली आण, त्या खोकडाच्यात मी कवा जाणार नाही. असं म्हणून हाय, साऱ्या वस्तीत तेवढाच वाघाच्या काळजाचा माणूस हाय. मग उरावर घेऊन झोपा त्याला. मला जे आवडत नाही ते मी कवा बी करत नाही. बहिरी हसला, उठला. गंग्याच्या जाऊन 4 घोट मारून आला. तेवढ्यात आलीच येडी बायको. अंगा खांद्यावर तिनं सीताफळीचं डाळ लावलं होतं. मोरागत नाचून दावत होती. तिला वाढलंस का ग शाले? हाय कुठं जाग्यावरती, दिसभर हिंडत असत्या. वाढ तिला बी. एक आशे, हिकडं य, भाकरी खायला य की ग खुळे. खुळी आली, बाहेर बसली. सीताफळीची पानं चघळायला लागली. शालीनं अंगावरचं सगळं ढाळ काढलं. तिचं हात धुतलं आणि तिला जेवायला वाढलं. निबार दम भरला. अंगाव बिंगाव सांडलंस तर हाणीनच धरून. मी आईबाप ओळखत नाही, उष्ट ठेवून हाय शान्या माणसानं. आपल्या ताटात पुन्हा लक्ष्मी जेवायला बसती. बाप लेकीचं तत्वज्ञान ऐकत पोटभर जेवला. सवताचं ताळ सवताच खंगून टाकत म्हणाला, तू कवा जेवणार हायस? अजून पूजा हुयाच्या माझी, यती आंघोळ करून. दिसातनं 2-2दा काय आंघोळ करायची असत्या ग तुला? सकाळी जी हिरीत पवायला जात्यास ती दिस टकुऱ्यावरतीच आल्यावर येत्यास. स्वयंपाक करून जाती. स्वयंपाकाचं नाही ग म्हणत मी. पुन्हा सांची आंघोळ करायची काय गरज आहे का? मला नसली तरी देवाला हाय. तुझ्याबर वाद घालायला मला जोर नाही आल्याला. पण मला हे बघ पटत नाही. काय झालं र बहिरी? आलाच गंग्या चिलीम भरून. तशी पाताळ उचलीत पळाली शाली. दोघं बी हसायला लागली. गंग्या तिच्या झुलत जाणाऱ्या आकृतीकडे तरसागत बघत होता. अरे भैरी, काय बी म्हण, पर शाली आता उजवायला हवी. बघू, हाय आरवाळ जरा. वय काय लय नाही तिचं, तरी बी मंडवळी बांधलेली चांगली र. वस्तीत तर याग बी कार्टन हाय चांगलं. माझा पुतण्या हाय की, करमायाला असतो या. शालीला पसंत पडायला हवा. लेका पोर नटावानी हाय, नाक राघोवाणी हाय, शिकलय बी वाईच, शिवाय मुंबईला कामाला बी हाय. आता आले रजवर, करमायात हाय. घे बोलवून, निदान दोघांची पसंती तरी कळल. घेतो, उद्याच टपाल टाकतो बघ. गंग्या खुश झाला. पाय वडत पालाकडे झुकला. बहिरीच्या मनात शालीबद्दल रोज लाख स्वप्न उगवायची. तिच्या सुखी संसारात त्याला रमावसं वाटायचं. चांगला पोरगा गाठून पोरीचं लग्न करावं ह्यासाठी तो धडपडत होता. नवरा साधा, समंजस, निदान पोरीला त्रास देणारा नसावा. 4 पैसे कमवून 2 वक्ताला खाऊन टामटुंबीत राहिली तर मजी झालं. आपल्याला कुठे इमलं बांधणारा जावाय पाहिजे. तो असा विचार करतोय ना करतोय,
तवर सकाळचा स्वयंपाक आटपून निघाली शाळी पाताळ उडवीत. कुठं चाललीस ग? पवायला. का? पोरीच्या जातीला सोबत नाहीय का? दारात पात्याला घेऊन 4 तांब्यात उरकू का अंघोळ? पर आपण गारुडी मराठ्याच्या हिरीत पवणं बरं नव्हं. मग काय पवल्यामुळे हिर बाडती? आज नाही पवत, रोज पवत्या म्या. साऱ्या वस्तीतली पोरं येऊन पवत्या ती. मालक बरा काय बोलत नाही तुला. कसा बोलल? मोटारीचा नट राहील का जाग्यावर त्याच्या? मला त्यानं बोलावंच. बघ फायपा सकट मोटार आत ढकलती का नाही ती. तुझ्यामुळं हात टेकलं तर ग बाई म्या. खिदळत पळाली शाली. वस्तीवली 2-3 पोरं पळाली तिच्या माग. आधीच हिरीत मराठ्याची 7-8 पोरं पवत होती. शालीनं वरनं खडं मारून धुडिवली तर पोरं. व्हा बाजूला, छपरी टाकणार हाय. टाक टाक, माझ्या अंगावर टाक. खाली आली म्हणजे हाणीनच वडून. आधी खाली तरी य, मग बघू. तिनं पाताळ फेकलं. परकराचा कासुडा कसला. झंपरासकट टाकली छपरी. साऱ्या हिरीच्या बाहेर पाणी. याक पॉर खिदाळलं. काय खरं नव्हं, गणपती पार शेंदाडलाय. शालीनं धरला पोराला ताणून, निभार बुडिवला. लागलं पॉर बोंबलायला. तिच्या भ्यानं मराठ्याची पोरं चकाट वर आली. कापडं घालून थारोळ्यातनं बघायला लागली. गारुड्याची 2 पोरं तिनं घेतली. बसली शिवणपाठ खेळत. तास अर्धा तास झाला असल. ती म्हणली, हे शंकर्या कुठाय? तो पवायला घाबरतो. ती काय बसलाय कठड्यावरती. आणा धरून. बामणाचा हायस काय म्हणावं, पाण्याला भीतूय असत्या. पोरच ती, धावता साप धरणारी. शंकर्याला धरायला किस्तावर टाइम लागतो या. हे रडतोयस काय? चल, अक्का पवायला शिकवत्या बघ तुला. मला नाही पवायला येत. लेका पाण्यात उतारल्याशिवाय कसं र येणार? चल, नाहीतर टाकीन वरनं. पॉर नेहलं पोरांनी फरफटत. शालीनं 2 कानसुलात वाजवल्या. रडशील? बोल, बोंबलशील? पॉर नाही म्हणत गप झालं. बावरून तोंड वासून बघत राहिलं. शालीनं हातावरती घेऊन त्याला हिरीतनं फिरवून आणलं. सुरुवातीला बोंबाललं, मग लागला हातपाय हलवायला, थटाला धरून करायला. दुपार पावतर हिरीतनं 7-8 या चक्रा मारून आलं. अरे भाड्या, येतय की पवायला तुला. त्याचं काय हाय अक्का? माग एकदा बारामतीला पानसापानं दंडाला खोंडा घातला होता. तवापासनं म्या पवायचं सोडलेलं हाय. खुळा, सगळ्याच हिरीत काय साप नसत्या ती. पॉर खुश झालं. पान निवळीगत आरामात पवायला लागलं. तरी बी सारखं बोटाच्या बेचक्यातनं बघायचं. त्याला जिथं तिथं सापच दिसायचं. शालीनं केस मोकळं सोडलं तर तरारून काटा आला त्याच्या अंगावर. असलं खुळ या सापाचं. पवता पवता एका कार्ट्यानं शालीच्या अंगावरती उडी टाकली. पार नाकाचा गुन्हा फुटला. साऱ्या हिरीत रगात. शालीला राग कुठला आवरायला. पॉर हिरीतच खुंदाळलं. दोन्ही नागपुड्या लाल वस्तवर चेपलं. पाया पडतो अक्का, अगं मारू नगस. बाजी पाय धरायला लागला. पण शालीनं लय मारला. वर आणून मातीत घोळासला. मराठ्यांच्या पोरासनी काय नुसता तमाशाच बघायला पाहिजेल. गारुड्याची पोरं आपापसात भांडत्या ती. काय आपल्या बापाचं जातय. एकाएकी हातातनं पॉर निसाटला आणि चकाट पळत सुटलं तसं त्याला धरायचं सोडून शाली खिदळायला लागली. धोंडा उचालला तशी गावातली पोरं बी पळाली. गारुड्याची बारकी 2 पोरं तिथंच दबा धरून बसल्याली. तिनं बोलिवलं तशी लगेच पळत आली. तर चला, का घाबरतायसा? कुठं काय? पराक्का, तू छण्याला लय मारलंस, आम्हाला नाही आवडलं. अरे गंमत केली. म्हणलं बघूया किती चिवाट हाय का आपलं नुसतंच फोपस हाय. हाय का चिवाट? तर एवढा मार खाऊन बी डोळ्यात पाणी हाय. तोंडानं लावला होता पाघोळ. त्याचा काका लय हरामी हाय. असं नका, आपल्याला काय करतूया? पाड कुंच्या आंब्याला लागलाय र. शेपूया. काल आम्हाला घावलं होतं तर 2 साला मग आम्ही पिशवी भरून पाड काढलं होतं. वास सोडला तर आंबा चवीला गोड. गप्पा मारत आली तर तिघं बी आंब्याजवळ. दोघं थांबली तर खाली. झाडा झुडपात दडून ध्यान ठेवायला लागली तर मालकावर. पहिला पाड शालीनं वरच्या वर खाल्ला. दुसरा पोरासनी फेकला. ध्यान ठेवा र मालकावर. माळकरी हाय पर लय आरबूज हाय. बायकोकडनं सुधीक या का आंब्याचा रुपया घेतय. पोरं हसली तर
तिनं पट्टाट्टा 2 पाळ खाली टाकलं. एक घरंगळत गेला डगराटासनं खाली. पोर पळालं त्याच्या माग. मालक एका हाकावर जसा दिसला तसा खालनं दबक्या आवाजात म्हणला, आका आका माळकरी आलंय. तुम्ही लपा, मी नाही त्याच्या बाला घावत. पोरच ती कोल्ह्यावानी घुसली तर खाली झाडीमधी. मालक आला. जय जय पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी करत एकदा वर बघितलं. मग 2 डाव झाडाखालनं फिरला. मग हुप्प्यावानी तिथंच बसला. अभंग गुणगुणत येणारी जाणारी माणसं निरखायला लागला. तोंडात सारखा इठ्ठल. बाजारकरी 2 बाया वाटनं जाता जाता आंब्याजवळ आल्या. मामा, एखादा आंबा देता का व भाकरीभर चावायला? काय दानधर्म मांडलाय व्हय मी इथं? एखादा पाडू का दगडानं? शाणी हो की, शिवारात हाय का आंबा? 50 रुपये डझन चाललाय हिरवा आंबा. काढा 5 रुपये, आत्ता देतो एक आंबा. बायका तोंड पाडून गेल्या बिचाऱ्या. काय करत्या त्या? माळकरी बसला मांडी ठोकून. शालीनं निब्बार पाड घेतला. जीव खाऊन वरनं टकुऱ्यात हाणला. एका फटक्यात माळकरी उताणा. फटकाच टकुऱ्यावरती निबार बसला. खारुटीगत उतारली शाली. पोरं तिच्या पुढं. माळकरी शुद्धीवर आला तवा चांगलं सीताफळा एवढं टेंगाय आलं होतं. टकुऱ्यात धोंडा पडला का आंबा पडला हेच त्याला कळलं नाही. पुन्हा वर बघत झाडाखालनं फिरला. पाड गावल्यावरती टकुऱ्यातला दणका इसारला. शालीनं बायासने एक एक पाड देऊन वस्ती गाठली. तिचा बाप निवांत दाढी कुरवाळत बसला होता. वस्तीतलं 2-3 काहीतरी सांगत होतं. बहिरी नाक फुगून ते ऐकत होता. शाली आली तसं माणसं पळाली. काय र बाबा, चाडगी कशाला आली होती म्हणायची. बाप दचाकला. तशी त्याच्या हातावरती पाड ठेवत म्हणली, चाड्या सांगण्याशिवाय धंदा नाही लोकासनी. आपण चांगलं वागल्यावर कोण सांगल ग चाड्या? मला सांग, काय जरूर होती त्या छिनपाटाला मारायची? मजी म्या माळकऱ्याच्या डोसक्यात आंबा हाणला हे तुला कळलं व्हय? ते नव्ह, छण्याला का मारलंस तू? उरावरती उडी टाकली माझ्या. तू कशाला पाण्यात धडपडायचीस? मग कुठं नांगरटीत पवायचं? काय तू बी खोयावानी विचारतूयास मला? दाढी पिकली पर लिकीला कवा वळाकली नाहीस. चहा तरी पेलायस का करून, का तसाच बसलायस पाटीलकी गेलेल्या पाटलागत? तेवढ्यात गंग्या आला. चुलीवरती चहा बघून म्हणला, कपभर वाढीव पुरी. घरनं ढुसून यायचा, हाटील नाही मांडलेला आम्ही. राहिलं बया, पर एक सांगतो शाले, जरा पुरीवाणी वागायला शिक. एवढं बी गोफण धोंड्यावानी फणाणं बरं नव्हं. आता तुम्ही आला सवय हुशारी शिकवायला. तू किती हुशार आहेस ते मला चांगलं माहित आहे. पर बापाला जगू देणार आहेस का नाही ग? नाही, पार मातीत गाडणार आहे जित्त्यापणी. आईला काय खरं नव्हं. बापाचं असं तर आमचं कसं? तुम्हासनी इमानात पाठवणार हाय मजी मनगटागत तोटा अंगाला बांधून हवेत देणार हाय उडवून. बघू पाखरावाणी किती उच जाताय सध्या. टापरीनं घाम पुसत उठला गंग्या. शालीनं बापा पुढं चहाचा कप ठेवला. कशाला चहा करायचा? आता जेवायचा वकूच झालाय. घे, आत्ता बडीवती 2 भाकऱ्या. बुंबील भाजू का? भाज भाज, वायच कडाणबी कर त्याला. शालीच्या स्वभावासारखा बोंबलाचा उग्र वास साऱ्या वस्तीत दरवळत राहिला.